डॉक्टर उमेश माळगे, गायनेकोलॉजिस्ट आहे। आज जे MMCची इलेक्शन्स आहे त्यामध्ये मी उमेदवारी करत आहे। आमचं ऑफिशियल IMA पॅनल आहे। ऑफिशियल म्हणजे याला आमच्या स्टेट प्रेसिडेंट आणि सेक्रेटरीने एंडोर्स केलेला असल्यामुळे हे ऑफिशियल पॅनल आहे आणि जो बेसिक केडर आहे तो ऑफिशियल IMA पॅनल बरोबरच आहे। त्यामुळे आता जी काही वोटिंग होते आहे ती मॅक्झिमम ऑफिशियल IMA पॅनललाच होती आहे। त्याचबरोबर आज उत्साह पण चांगला दांडगा दिसतोय कारण की नाशिकमध्ये 4 उमेदवार आहेत। तर लेट्स सी व्हॉट हॅपन्स। थँक्यू। मी डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी, बालरोग तज्ञ, नाशिक। आज आमच्या इथे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र वैद्यक परिषदसाठीचे निवडणूक होत आहे। हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आज महाराष्ट्रात मतदान होत आहे। हे जे मतदान आहे हे 9 उमेदवार निवडण्यासाठीचं आहे। त्यासाठी आज 60 उमेदवार रिंगणात आहेत पूर्ण महाराष्ट्रातून। ही 9 जणं पुढे महाराष्ट्र वैद्यक परिषदेवर असतात आणि त्याच्यानंतर अधिक 9 सरकार नियुक्त असतात। अशा 18 जणांची ही बॉडी असते। ही परिषद ही एक अर्धन्यायिक संस्था असून आम्ही सर्व डॉक्टर, ॲलोपॅथीचे डॉक्टर, आधुनिक वैद्यकशास्त्र त्याला म्हणतात, हे सगळे या काउन्सिलचे मेंबर असतात आणि हेच या मतदानाला पात्र मतदार आहोत। या ॲलोपॅथीच्या व्यवसायाचं नियमीकरण, त्यांचं रजिस्ट्रेशनचं रिन्युअल म्हणजे आमची जी नोंदणी असते त्याचं दर 5 वर्ष रिन्युअल होतं। या सर्व प्रोसिजरला नियमित करणारी ही बॉडी असते। त्याचप्रमाणे जर पुन्हा रुग्णाला काही तक्रार असेल तर ते सुद्धा वैद्यक परिषदेला तक्रार करतात। त्या तक्रारींचं जे निष्काळजीपणाचे असेल त्या तक्रारींचं व्यवस्थित घेऊन निराकरण करण्याचं काम देखील ही परिषद करत असते। अशा पद्धतीने ही मेडिकल काउन्सिल ही आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजे त्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो याची सर्वोच्च बॉडी आहे महाराष्ट्रात आणि याचं निवडणूक ही दर 5 वर्षांनी होत असते। मागची निवडणूक जवळजवळ 10 वर्षापूर्वी 2016ला झाली होती। त्याच्यानंतर ती काय असते की ही निवडणूक झाल्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ आज मतदान आहे, 29 तारखेला मतमोजणी आहे असं काल सरकारने जारी केलं। त्यानंतर सरकार नियुक्त प्रतिनिधी नियुक्त होऊन मग पुढे त्याचा शासन निर्णय जाहीर होतो आणि मग ती परिषद अस्तित्वात येते। अशी मागच्या वेळेला ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडायला सुमारे 1 वर्ष गेलं। 2017ला ती परिषद अस्तित्वात आली। 2022पर्यंत परिषद अस्तित्वात होती। त्यानंतर 2022पासून 2025पर्यंत 3 वर्ष प्रशासक होते या परिषदेत। लोकनियुक्त बॉडी सगळी त्याची मुदत संपल्यामुळे बरखास्त झाली आणि नंतर मग गेल्या वर्षी निवडणूक जाहीर झाली। मतदान चालू असताना सुप्रीम कोर्टाने या निवडणुकीला स्टे दिला म्हणून गेल्या वर्षी जी स्थगित झालेली प्रक्रिया यावर्षी आत्ता परत होत आहे आणि आत्तापर्यंत सर्व प्रक्रिया अतिशय सुरळीत चालू आहे। नाशिकमधून 3 उमेदवार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून एकूण 60 उमेदवार रिंगणात आहेत। माफ करा, नाशिकमधून 4 उमेदवार आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून 60 उमेदवार 9 जागांचे आहेत आणि सगळीकडे मी IMA महाराष्ट्राचा इलेक्शन कमिटीचा चेअरमन आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वांचा आढावा घेत आहे। सगळीकडे अतिशय उत्साहात मतदान आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही मतदान प्रक्रिया चालू आहे। रविवार असल्यामुळे आहे आणि त्याचबरोबर सुमारे 10 वर्षानंतर आपला मतदानाचा हक्क बजावायला मिळतो आहे तेव्हा सर्व डॉक्टरमध्ये उत्साहाची गोष्ट आहे। अशा पद्धतीने ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चालू आहे। धन्यवाद। मी डॉक्टर मंगेश थेटे, उमेदवार महाराष्ट्र वैद्यक परिषद निवडणूक 2026। ही निवडणूक सुमारे 9 ते 10 वर्षांनी MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलसाठी होत आहे। यामध्ये IMAचे 3 पॅनल उभे आहेत, IMA अधिकृत, IMA MMC आणि IMA युवा पॅनल आणि इतर इंडिपेंडंट उमेदवार देखील उभे आहेत। यासाठी आपण 9 लोकांना मतदान करायचं आहे आणि या निवडणुकीची मतमोजणी 29 तारखेला मुंबई इथे होणार आहे। त्यानंतर ही परिषद स्थापन झाल्यानंतर ती आपल्या डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशनची आणि न्यायनिवाड्याचे काम करते। क्वासी ज्युडिशियरी बॉडी आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अधिकृतपणे महाराष्ट्राच्या ॲलोपॅथिक डॉक्टरांसाठी काम करणारी क्वासी ज्युडिशियरी बॉडी आहे। तर मोठ्या संख्येने मतदान आज होत आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्हा उमेदवारांकडून हार्दिक आभार। धन्यवाद। या निवडणुकीसाठी केवळ ॲलोपॅथिक म्हणजे MBBS आणि MD MS डॉक्टर्स मतदान करतात आणि ही फक्त क्वासी ज्युडिशियरी बॉडी ही फक्त मॉडर्न सायन्स म्हणजे मेडिसिन सायन्ससाठी आहे। त्यामुळे ह्यासाठी फक्त ॲलोपॅथिकच डॉक्टर मतदान करतात।
डॉक्टर कल्पिता दीपक प्रसाद यावर्षी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची निवडणूक लढत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून 3च महिला या निवडणुकीला उभ्या असल्यामुळे महिला डॉक्टरांचा व सर्व डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं खूप चांगल्या प्रकारे ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीनंतर आपल्याला लवकरच याचा निकालही मिळेल आणि या निवडणुकीचं महत्त्व म्हणजे याच्याने डॉक्टर लोकांचे सगळे अधिकार जे असतात ते ही निवडणूक ठरवत असते. डॉक्टरांवरती होणारे व्हायलन्स, महिलांवरती होणारे, डॉक्टर महिलांवरती होणारे व्हायलन्स या सगळ्यांसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची असते. त्यामुळं मग सगळ्या डॉक्टरांचा इथे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळं थँक्यू.